नमस्कार, मी निखिल. आज आम्ही आलो आहे मोहनभाऊ मते यांच्या रेशीमबागच्या ऑफिसमध्ये. भाजप दिव्यांग विकास आघाडी नागपूर शहरचे अध्यक्ष श्री बाळूभाऊ मांडवकर यांच्यासोबत आपण बरेच दिवसानंतर मनसोक्त गप्पा करणार आहोत. खरं तर ही चर्चा नाही आणि आपण गप्पा गोष्टी करायला आलेलो आहोत. तर या गप्पा गोष्टी कशासाठी? तर दिव्यांगांच्या कल्याणासाठी. दिव्यांगांसाठी आपण काय अधिक करू शकतो? दिव्यांगांसाठी कुठल्या अशा योजना आहेत की ज्यांच्याबद्दल त्यांना माहिती पाहिजे आहे? अशा स्कीमबद्दल आपण आज बाळूभाऊंसोबत बोलणार आहोत. आणि आम्ही धन्यवाद करतो मोहनभाऊ मते यांचं. त्यांच्या कार्यालयात बसून आम्ही आज बाळूभाऊंचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. मोहनभाऊ तडफदार नेतृत्व आहे भाजपाचं. आपल्या दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार आहेत, लाडके आमदार आहेत. आणि आज आम्ही त्यांचा धन्यवाद करतो की त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला इंटरव्ह्यू करायला भेटत आहे. धन्यवाद मोहनभाऊ आणि तुमच्या कार्याला सलाम. आपल्या इंटरव्ह्यूला आपण सुरुवात करतो. माननीय बाळूभाऊ मांडवकर, अध्यक्ष आहे दिव्यांग विकास आघाडी भाजपा नागपूर शहर. खरं तर अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा विविध लोकांसोबत संपर्क येतो, दांडगा संपर्क आहे त्यांचा. पण आतमधून दिव्यांगांसाठी काहीतरी कार्य करावं याबद्दल या माणसाला नेहमीच काही ना काहीतरी वाटतं. ते घरी असा स्वस्थ बसू शकत नाही. जेव्हा त्यांची मुलगी आजारी होती, शेवटच्या क्षणापर्यंत ह्यांनी दिव्यांगांची साथ दिली. शेवटच्या दिवसापर्यंत मला आठवतं हे दिव्यांगांसाठी झटत होते. आणि शोबाजी बिलकुल ते करत नाहीत. काही लोक करतात शोबाजी, पण ते करत नाहीत. आज आपण त्यांच्यासोबत बोलू की बाळूभाऊ, तुमचं दिव्यांगांच्या प्रती आता पुढचा रोडमॅप काय आहे? तुम्ही योजना कशा राबवित आहात आणि दिव्यांगांना काय फायदा होऊ शकतो आणि या ऑफिसमध्ये कसं यावं आणि त्यांनी कसा लाभ घ्यावा? बाळूभाऊ, तुम्ही थोडे 2 शब्दात आम्हाला सांगाल? नमस्कार, मी शेषराव उर्फ बालू मांडवकर, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर शहर. खरं तर आमचं भारतीय जनता पार्टी नागपूर शहरचे दिव्यांग विकास आघाडीचं ऑफिस, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते माननीय मोहनभाऊ मते, दक्षिण नागपूरचे लाडके आमदार, हे नेहमीच आमच्या दिव्यांगांसोबत पाठीशी उभे राहतात. आणि त्यांच्याच कार्यालयात, आमचं रेशीमबाग स्थित कार्यालयामध्ये आमचं संपर्क कार्यालयसुद्धा आहे. इथं शहरातील विविध भागातून दिव्यांग येऊन आमच्याशी संपर्क करतात, समस्या मांडतात आणि त्या समस्याचं आम्ही खरोखर इमानदारीने समाधान करण्याचा प्रयत्न करतो. आणि भविष्यात दिव्यांगासाठी सर्वप्रथम शेवटच्या वंचित आणि आमच्या माहितीच्या बाहेरचे जे दिव्यांग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना एकजूट करून भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचं संघटन मजबूत करून त्यांना त्यांच्या समस्या, त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनांमध्ये त्यांना सामील करून आणि त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढण्याकरिता सदैव भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर शहरचे सर्व शहराचे पदाधिकारी, सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य आणि कार्यकर्ते नेहमीच तडफडीने काम करत असतात. भाऊ, आपण पाहत आहोत काही आघाडी बनवल्या गेलेल्या आहेत दिव्यांगांच्यासाठी आणि ते लोक श्रेय लाटतात की आम्ही दिव्यांगांना ॲटो रिक्षा देतो, आम्ही योजना देतो. तर तुमची अधिकृत आघाडी आहे, तुम्ही अधिकृत आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये बसता आणि आमदार साहेबांचंच आपल्याला सांगणं आहे की लोकांची सेवा करा, जेवढं होईल तेवढं पण सेवा करायला पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे लोकांना की ही जी आघाडी आहे आपली अधिकृत आघाडी आहे, भाजपाची अधिकृत आघाडी आहे. भाजपाचं ठीक आहे, एक राजनैतिक पक्ष आहे, पण जेवढे पण आपण आहोत, आपण एक प्रकारे लोकांची सेवा करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. तर लोकांनी तुम्हाला कसं संपर्क साधावा? एखाद्या दिव्यांगाला काही समस्या असेल, त्याला काही योजना पाहिजे असेल, तर तो कशा प्रकारे इथपर्यंत पोहोचू शकतो? खरं तर जे आता तुम्ही जर म्हटलं की काही लोकांचं सोडून द्या, आम्हाला नुसती गर्दी करून लोकांना सोडून द्यायचं नाही आहे. आम्हाला त्या लोकांना सोबत जोडून एक मोठी ताकद करून त्यांना मुख्य प्रवाहात आणून आणि त्यांचे जीवनमान कसे सुधरेल याकरिता आम्ही प्रयत्न करतो. राहिलं
जर कुणाला आम्ही मागे पाडण्यासाठी किंवा कोणाला खाली पाडण्यासाठी आम्ही काम करत नाही आहोत. आमचा विषय एकच आहे की दिव्यांगाचं खरोखर भलं झालं पाहिजे, खरोखर त्यांना योजनांची माहिती भेटलेली पाहिजे आणि खरोखर त्यांना त्यांचं काम झालं पाहिजे. परंतु असो काही लोक आहे जे कोणी जर चांगलं करत आहे तर त्याच्यात आडलात कशी मारायची, पण त्यांचे जे मनसुबे आहे ते काही पूर्ण झालेले नाही आहे आणि भविष्यात होणार नाही आहे. कारण माणूस जेव्हा काम करत असतो आणि तुमच्यासोबत जे लोक असतात ते लोक असे नसतात. त्यांचं काही ना काही तुम्ही करता, त्यांचं काही ना काही तुम्ही भलं केलं आहे आणि त्यांचं भविष्यात काही ना काही होणार आहे या अपेक्षेने लोक तुमच्यासोबत असतात. माझं जे संघटन आहे शहराचं, हे संघटन मागील 25 वर्षात जे दिव्यांग आघाडी भारतीय जनता पार्टीची होती ते माझ्या मागच्या कार्यकाळ जो मागच्या टर्मचा कार्यकाळ होता तो कार्यकाळ आणि त्याच्यानंतर हा कार्यकाळ, मागच्या कार्यकाळाच्या नंतर भरपूर लोकांनी प्रयत्न केला, भरपूर ठिकाणी कंप्लेंट्स केल्या की बालू मांडवकर यांना या पदावरून काढण्यात यावं व ते लोकांकडून पैसे खातात. मला एक गोष्ट सांगा, जर लोकांना आपण लुबाडत आहोत तर लोक तुमच्यासोबत राहतील का? विषय असा आहे की माझ्यासोबत जे लोक आहे ते विश्वासानी आहे, त्यांना त्यांचा आत्मसन्मान माझ्या जवळ मिळतो आणि आम्ही सर्व टीम वर्कनी काम करतो. आणि आता त्या पहिल्या टर्म झाल्यावर जे लोक अडथळे आणत होते पण दुसऱ्या टर्ममध्ये अजूनही चांगल्या स्तरावर आमचं काम चालू आहे. आणि मी जास्त म्हणजे अतिशोक्ती होईल, माफ कराल, परंतु नागपूर शहरात जे भारतीय जनता पार्टी आहे त्यामध्ये मला तरी माझ्यानुसार वाटते की आमची आघाडी चांगल्या पद्धतीनं पक्षानं दिलेले आदेश, अभियान आणि कार्यक्रम आम्ही प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहून काम करीत आहोत. आणि आमच्या या नागपूर शहराचे आमचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी साहेब, तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशचे जयसिंगजी चव्हाण साहेब आणि